3-4 दिवसापासून तांदूळ स्वच्छ निवडून, पाखडून, धुवून ठेवलेले आहेत आणि आता ते छान कोरडे खटक झालेत. तरी एकदा परत मी ते चाळून घेणार आणि पाखडून घेणार. अर्थात घरातच वाळत टाकले होते, पण तरी धूळ वगैरे उडते आणि मग ते कचकच लागायला नको म्हणून ते सर्व करते आणि मग बारीक दळण्यासाठी चक्कीवर घेऊन जाते. त्यानंतर थालीपीठाच्या भाजणीची तयारी केली. मी याच्यात ज्वारी, 9 कडधान्य आणि धने, जिरे हे सगळं प्रॉपर धुवून भाजून करत असते. मूग डाळीचं पण पीठ करायचं आहे. त्याच्यासाठी मूग डाळ आधी चाळून घेतली, निवडून घेतली. आता ती परत छान बारीक गॅसवर भाजून मग दळणाला देणार. भाजून दळून आणलं की ते टिकतं पण व्यवस्थित आणि पिठाच्या अशा गाठी-गाठी तयार होत नाहीत. आता एवढी कामं करून अगदी मी थकली होती आणि स्वतःचंच कौतुक करायची माझी इच्छा झाली. त्यामुळे मी मस्तपैकी हॉट चॉकलेट करून प्यायली. कोकोआ पावडर होती माझ्याकडे, ती दुधात मिक्स केली. कॉफी छान ब्लेंड केली. चॉकलेट होतं ते किसलं आणि असं सगळं छान मिक्स करून मस्तपैकी हॉट चॉकलेट घेतलं, कारण प्रचंड सर्दी झालेली होती. तर म्हटलं चला जरा आपल्याला घशालाही बरं आणि मनाचंही समाधान, की चला काहीतरी छानसं प्यायलोय. लास्ट वीकमध्ये मी कुर्ते घेतले होते, त्याच्यापैकी हा एक कुर्ता थोडा पार्टी वेअर टाईप आहे तो. तर तो मी आज घालणार आहे साखरपुड्याला जाताना. आणि बूट कट पॅन्ट मी मागवली होती मिशोमधून, ह्या नेव्ही ब्लू कलरची. ही अशी बूट कट पॅन्ट मी आधी पण व्हाईट घेतली होती, मला छान वाटली ती, म्हणून मी ही पण एक घेतली आता. त्याच्यानंतर ही पर्स, हे कानातले घालून बघणार आहे. मेकअपसाठी मी हे सगळे प्रॉडक्ट आहे. गुलाबजल ॲज अ टोनर म्हणून वापरणार आणि मग त्याच्यानंतर मॉइश्चरायझर, हे जे आहे ना शुगरचं फाउंडेशन, मॅट फिनिश आहे, मला खूप आवडतं ते. तर ते आहे. कॉम्पॅक्ट आहे, ॲब्रो फिलर, मस्कारा, ब्लश, ब्लू कलरचं आयलायनर आणि हे असं सगळं मी मेकअप करणार आहे. मेकअप झाला की आपण मिलेंगे. बघा कशी दिसते मी. मीरा रोडला जाण्याचा आनंद वेगळा असतो, कारण 12 वर्ष मी तिथे राहिली आणि खूप छान माझा मित्रपरिवार आहे तिथे. मैत्रिणीला गेल्या गेल्या कडकडून मिठी मारली आणि बाकी सर्व मंडळींना भेटून देखील तेवढाच आनंद झाला.